काय म्हणता विद्यार्थ्यांनो, कसे आहात? परत एकदा आपण अर्थशास्त्राच्या प्रकरण 2 भाग 4 कडे आपण वळणार आहोत. आपण भाग 1, भाग 2, भाग 3 मध्ये आपण उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेची वैशिष्ट्ये, उपयोगितेचे प्रकार, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, त्याची गृहीतके, त्यांचा तक्ता आणि आता आपण आज बघणार आहोत घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद, टीका, महत्त्व आणि सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध आपल्याला बघायचा आहे. तर आपण सुरुवात करीत आहोत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद. काय असतात हे अपवाद आपल्याला बघायचं आहे. की परत एकदा तुम्हाला आठवण करून देते की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणजे काय, की मनुष्याजवळ असणाऱ्या वस्तूच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होत जाते त्या वाढीबरोबर त्याची सीमांत उपयोगिता ही क्रमशः घटत जाते. हे आपल्याला सिद्धांताचं विधान आहे आणि सिद्धांताच्या विधानानुसार आपण गृहीतकं पण बघितली आहे, आकृती पण बघितली आहे. परंतु या सिद्धांताला अपवाद काय आहे की काय काय गोष्टी याला गृहीत धरल्या जात नाही. पहिला आहे छंद. छंद असणाऱ्या व्यक्तीला, कुठलीही छंद असो, कुणाला पुस्तक वाचायचा छंद असतो, कुणाला गाणी ऐकायचा छंद असतो, कुणाला कसलाही छंद असतो. मग छंदाच्या बाबतीत आपण जर तो एखादी वस्तू घेतली आणि ती आपल्याला आवडणारी असेल तर त्याच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. कारण कुणाला पोस्टाची तिकिटे गोळा करणे, दुर्मिळ नाणी गोळा करणे, चित्र संग्रहण वगैरे असं जर करत असले की याच्यामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतशी आपली सीमांत उपयोगिता वाढत जाते. मग सीमांत उपयोगिता वाढते, मग इथं आपलं विधान किंवा आपला सिद्धांत इथं खरा ठरणार नाही. म्हणून या सिद्धांताला अपवाद आहे छंद. छंद असणाऱ्या वस्तूंच्या बाबतीतही हा सिद्धांत लागू होत नाही. ज्याला जे एखादी गोष्ट गोळा करायचा छंद असतो ती वस्तू त्या सिद्धांतामध्ये धरायची नाही. दुसरं आहे कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्तीच्या बाबतीतही हा सिद्धांत लागू होत नाही. मग कंजूस व्यक्ती म्हणजे काय, की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती की ज्याचं प्रत्येक वस्तूमध्ये जीव असतो आणि प्रत्येक वस्तू त्याला सोडावीशी वाटत नाही. मग कंजूस व्यक्तीच्या बाबतीतही हा सिद्धांत लागू होत नाही. कारण कंजूस व्यक्तीच्या बाबतीत असं होतं की जसजसा वस्तूचा साठा वाढत जातो तसतशी त्याची उपयोगिता वाढत जाते आणि आपला सिद्धांत काय सांगतो की त्याच्या वाढीबरोबर त्याची सीमांत उपयोगिता कमी व्हायला लागते. म्हणून याला अपवाद आहे कंजूस व्यक्ती, की त्याचं समाधान अधिकाधिक मिळेल. मग आपण जर कंजूस व्यक्तीला घेतलं आपला सिद्धांत खरा ठरायला तर आपला सिद्धांत खरा ठरणार नाही. म्हणून कंजूस व्यक्तीच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. तिसरा आहे व्यसन. व्यसनाच्या बाबतीतही हा सिद्धांत लागू होत नाही. की व्यसन हे माणसाचं इतकं जवळचं असतं, इतकं आवडीचं असतं. समजा दारुड्याला आपण घेतलं आणि त्याला दारूवर प्रयोग केला, एक दारूची बॉटल 2, 3, 4 त्याला हवीहवीशी वाटेल. जसजसे ग्लास किंवा बॉटल देत जाऊ तसतसं त्याला हवीहवीशी वाटत जाते. आणि आपला नियमाचं विधान काय आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतशी त्याची सीमांत उपयोगिताही क्रमशः घटत जाते. पण व्यसनाधीन व्यक्तीच्या बाबतीत हे लागू होत नाही. कारण व्यसनाधीन व्यक्तीला जसजसे त्या वस्तू द्यायला लागतात तसतशी त्याची हाव वाढत जाते. मग व्यसन मग ते दारूचं असो, सिगारेटचं असो की पुड्यांचं असो. म्हणून व्यसनाधीन व्यक्तींच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. पुढचं आहे की सत्ता. सत्ता म्हणजे काय, खुर्ची. इलेक्शन, निवडणुकीमध्ये निवडून आलेला व्यक्ती. समजा एखादा व्यक्ती पहिल्यांदा आपल्या गावामध्ये सरपंच झाला. मग सरपंच झाल्यानंतर त्याला अजून पुढची पोस्ट मिळाली, निवडून आला. मग जसजशी त्याची पोस्ट वाढत जाते तसतसं त्याला असं वाटतं की खुर्ची आपण अजून लढू. म्हणजे सत्तेच्या बाबतीतही हा सिद्धांत लागू होत नाही. की व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्ता त्याला वाढावी आणि मला मिळत जावी असं त्याला वाटतं. म्हणून सत्ता ही गोष्ट ही घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अपवाद आहे. कारण
हे गृहीतकाचं उल्लंघन होत असतं आणि हे गृहीतकं विवेकशील व्यक्तींच्या बाबतीतही ते लागू होत नाही. आणि शेवटचं आहे पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता ही कधीच शून्य होत नाही. तुम्हा आम्हा काय सगळ्यांच्या बाबतीतही पैसा हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला लागू होत नाही. कारण माणसाजवळ पैशाचा साठा जसजसा वाढत जातो तसतशी त्याची सीमांत उपयोगिता ही वाढतेच आणि आपला नियम काय होतो की वाढीबरोबर ती घटायला पाहिजे. बघा, तुमच्या गावात गल्लीत कसा श्रीमंत माणूस असेल की तो जास्त त्याच्याकडे पैसा असतो तरीसुद्धा तो पैसा हवाहवासा त्याला वाटतो. कारण त्याला पैशाच्या बाबतीतही त्याला हा नियम लागू होत नाही. कारण वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी आणि माणसाला प्रत्येक गोष्टीसाठी पैशाची गरज असते. विनिमयाचं माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. मग श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीची पैशाची सीमांत उपयोगिता जास्त असते. कारण पैसा हा गरीब व्यक्तीकडं नसतो तरीसुद्धा त्याला विनिमयाचं म्हणजेच देवाणघेवाण करण्यासाठी पैसा लागत असतो. श्रीमंत व्यक्तीला सुद्धा देवाणघेवाण करण्यासाठी पैसा लागत असतो. म्हणून पैसा हा घटत्या सीमांत उपयोगितेसाठी अपवाद आहे. मग कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये अपवाद आहे? छंद, कंजूस व्यक्ती, व्यसन, सत्ता आणि पैशाच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही. म्हणजे लागू म्हणजे काय की त्याला अपवाद आहे. या 5 गोष्टी सोडून आपण कुठलीही गोष्ट आपण घेऊ शकतो. मग आपण आता पुढे जाणार आहोत या सिद्धांताच्या टीका आणि महत्त्व. बघा, कितीही चांगला माणूस असला, कितीही चांगली गोष्ट असली, हाताची 5 बोटं सारखी आहेत का? नाही. प्रत्येकाला नाण्याच्या 2 बाजू असतात. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जरी सगळीकडं पसरलेला जरी असला तरी काही टीकाकारांनी त्याच्यावर टीका केलेल्या आहेत. मग टीका करताना टीकाकार पहिली टीका असं करतो की अवास्तव गृहीतक आहे. की ते म्हणतात की गृहीतकामध्ये सांगितलं आहे की सातत्य असलं पाहिजे, स्थिरता असली पाहिजे, विवेकशीलता असली पाहिजे, एकजिन्सीपणा असली पाहिजे. मग टीकाकार म्हणतो की गृहीतकांवर आधारित आहे परंतु प्रत्यक्षात अशा अटी कधीच मान्य होत नाही. टीकाकारांनी सांगितलंय की या अटी मान्य होणार नाही म्हणून हा सिद्धांत खरा कधीच ठरणार नाही. हे टीकाकारांच्या दृष्टीने आहे, परंतु सिद्धांत मांडणाऱ्यांनी सिद्धांत मांडलाय आणि टीकाकारांनी टीका केलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, ते टीकेचा अभ्यास करायचा आहे की जे गृहीतकं दिलेले आहेत ती अवास्तव आहेत की जी याच्यामध्ये जीवनामध्ये कधीच पूर्ण होणार नाही. एका वेळेस ही सगळी पूर्ण होणार नाही. सातत्य नाही, एकजिन्सीपणा राहणार नाही, तसंच स्थिरता राहणार नाही, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. दुसरी टीका केली आहे संख्यात्मक मापन. उपयोगिता मोजता येते असं ते म्हणतात आणि इकडं ते म्हणतात की उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. मग तिची बेरीज आणि तुलना करता येते असं गृहीतकांमध्ये सांगितलेलं आहे. कोष्टकाद्वारे पण स्पष्टीकरण केलंय, परंतु प्रत्यक्षात असं करता येत नाही असं टीकाकार सांगतात की उपयोगिता ही मला 1 आंबा खाल्ला मला 5 उपयोगिता मिळाली, दुसरी आंबा खाल्ला मला 10 उपयोगिता मिळाली, असं प्रत्यक्षात कधीच सांगता येत नाही. संख्यात्मक मापन करता येत नाही. आपल्याला सांगता येतं मला बरं वाटलं, मला चांगलं वाटलं, मला पोट भरल्यासारखं वाटतं असं सांगता येतं, पण उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येत नाही असं टीकाकारांचं मत आहे. तिसरं आहे अविभाज्य वस्तू. मग अविभाज्य वस्तूंच्या बाबतीतही हा सिद्धांत लागू होत नाही असं टीकाकार असं म्हणतात की तुम्ही म्हणताय की गृहीतकांमध्ये सांगितलंय की वस्तू ही अविभाज्य करता आली पाहिजे, पण जीवनामध्ये आपण टीव्ही, फ्रीज, घर या गोष्टी आपण एकच घेतो. आपण काही 4-4 गोष्टी घेत नाही. मग त्याचं विभाजन करणं अशक्य आहे. आणि गृहीतकांमध्ये सांगितलं की जी वस्तू आपण घेणार आहे ती वस्तूचं विभाजन करता आलं पाहिजे. मग दूरदर्शनचा संच असो, घर असो, टीव्ही असो याच्या बाबतीत विभाजन करता येत नाही. म्हणून टीकाकार असं म्हणतात की वस्तूची सीमांत उपयोगिता ही विभाजनच करता येणार नाही, म्हणून तुम्ही हे गृहीतक तुमचं अवास्तव आहे. पुढचं आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता.
मग टीकाकार असं म्हणतात की सिद्धांतात असं गृहीत धरतो की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर आहे. पण टीकाकार असं म्हणतात की पैशाची सीमांत उपयोगिता ही व्यक्तिपरत्वे बदलत असते, तसेच किंमत बदल होत असतो, पैशाचा साठा प्रभावित होत असतो. म्हणजेच पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता ही वेगवेगळ्या व्यक्तीनुसार बदलत असते. कुणाला 100 रुपयाची नोट ही गरिबाला फार महत्त्वाची वाटते, तेच श्रीमंताच्या मुलाला 100ची नोट ही 500 रुपयासारखी वाटणार नाही. त्याला 100 रुपये आणि 500 रुपयामध्ये काहीही वाटणार नाही. पण एखाद्या गरिबाच्या मुलाला 100 रुपये हे 500 रुपयासारखे वाटतील. म्हणजेच टीकाकार असं म्हणतात की पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता नाही, ही व्यक्तिपरत्वे बदलत असते. आलं लक्षात? हे टीकाकारांचं मत आहे. आणि शेवटचं आहे एकच गरज. सिद्धांत असं सांगतो की एकच गरज पूर्ण करायची, एका वेळेस एकच गरज पूर्ण करायची. पण टीकाकार असं म्हणतात या सिद्धांतामध्ये वास्तविक व्यक्ती एका वेळेस मानवाच्या गरजा अमर्याद आहेत. त्याच्यामुळे तो एकाच वस्तूमध्ये अनेक गरजा पूर्ण करत असतो. त्याच्यामुळे तो सांगतो की एकच गरज हे पण टीकेचं विधान आहे. असं टीकाकाराने 5 टीका केलेल्या आहेत की काय काय केलेलं आहे? अवास्तव गृहीतक आहे, संख्यात्मक मापन करता येत नाही, आणि वस्तूचं विभाजन करता येत नाही, आणि पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता राहत नाही कारण ती व्यक्तिपरत्वे बदलते, आणि एकच गरज कधीच एका वस्तूची करत नाही. माणूस एका वेळेस अनेक गरजा पूर्ण करत असतो. जसं मी वीज घेतली, विजेपासून मी भरपूर उपयोग करून घेते, फॅन चालवते, टी व्ही चालवते, फ्रीज चालवते, अशा अनेक गरजा आपण पूर्ण करत असतो. म्हणून ते टीकाकारांच्या मते 5 टीका केलेल्या आहेत. जरी या सिद्धांतामध्ये टीका जरी केलेल्या असल्या, परंतु सिद्धांताचं महत्त्व पण आहे. सिद्धांताचं महत्त्व आज भरपूर लोक घेत आहेत. मग कुणाकुणाला सिद्धांताचं महत्त्व आहे की पहिलं आहे की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा उपभोक्त्याच्या दृष्टीने उपयुक्त. उपभोक्ता म्हणजे कोण? की जो वस्तूचा उपभोग घेतो तो उपभोक्ता. मग उपभोक्ता काय करतो की बाजारात जातो किंवा जीवन जगताना मर्यादित साधनांमुळे आपल्याला जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल हा तो बघत असतो. आणि सिद्धांत काय सांगतो की वस्तूच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतसं त्याच्या साठीबरोबर त्याचं समाधान काय होतं? सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते. मग मनुष्य जीवन जगताना असंच बघत असतो की जोपर्यंत मला गरज आहे तोपर्यंतच तो वस्तू घेतो, नंतर ती वस्तू वापरणं किंवा त्याचा वापर करणं तो बंद करतो आणि दुसरी वस्तू तो घेतो. मर्यादित साधनांमुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपयोगामध्ये वैविध्य असणे गरजेचं आहे. म्हणजेच उपभोक्त्याला हे फार महत्त्व आहे की मला कुठल्या वस्तूचं महत्त्व आहे. जर मला बाजारात पेन घ्यायला जायचं असेल, पुस्तक घ्यायला जायचं असेल, मी त्याला पहिलं महत्त्व देईल का मी पहिला ड्रेस घेऊन येईल? येणार नाही. दुसरं मूल्यविरोधाभास. मग मूल्यविरोधाभास म्हणजे काय? की वस्तूची उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यातील फरक दाखवणे. उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य. उपयोगिता म्हणजे ती मला किती उपयोगाची आहे, आणि विनिमय मूल्य म्हणजे मला ती पैशात घेताना काय महत्त्व आहे. या दोघांचा फरक म्हणजे मूल्यविरोधाभास होय. मग मूल्याचा विरोधाभास आपण स्पष्ट करताना ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त असतं. उपयोगिता मूल्य नुसतं उपयोगिता. आता पाणी, हवा, सूर्यप्रकाश. काय? पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश या तिघांमध्ये उपयोगिता मूल्य जास्त आहे. पण विनिमय मूल्य आहे का? नाही. ते आपल्याला मिळतं का? आपल्याला निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश. पण याच्यामध्ये उपयोगिता आहे. एक दिवस आपण पाणी पिलं नाही किंवा आपल्याला ऑक्सिजन मिळालं नाही तर आपण लगेच आपली तब्येत बिघडत असते, किंवा आपल्याला ऑक्सिजन मिळालं नाही तर आपल्याला परिस्थिती गंभीर होऊ शकते. याला उपयोगिता मूल्य म्हणतात. परंतु विनिमय मूल्य याच्यामध्ये नाही. विनिमय मूल्य कमी आहे कारण ते आपल्याला विकत घ्यावं लागतं का? घ्यावं लागत नाही. म्हणजेच दुर्मिळ वस्तूंना विनिमय मूल्य जास्त असतं. मग दुर्मिळ वस्तूमध्ये हिरा आहे, सोनं आहे, यांना उपयोगिता मूल्यापेक्षा विनिमय मूल्य जास्त आहे.
यालाच मूल्य विरोधाभास म्हणतात. बघा, पाणी, सूर्यप्रकाश आणि हवा यांचं उपयोगिता मूल्य जास्त आहे, कारण आपल्याला ते उपयोगाचं आहे. पण विनिमय मूल्य आहे का? याला जास्त किंमत आहे का? नाही. परंतु दुर्मिळ वस्तूंच्या बाबतीत विनिमय मूल्य जास्त असतं आणि उपयोगिता मूल्य कमी असतं. हिरा, सोनं श्रीमंतांच्या बाबतीत ते घेतात, पण गरिबांना ते नाही. तिसरं महत्त्व आहे मागणीच्या सिद्धांताचा आधार. मग मागणीचा सिद्धांत हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरच आधारित आहे, तरच मागणीचा सिद्धांत होतो, अन्यथा होत नाही. वस्तूची मागणी वाढली की किंमत जास्त झाल्या, म्हणजे वस्तूची मागणी वाढते तेव्हा म्हणजे मनुष्य हा वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा मागणी वाढवतो, आणि वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा तो मागणी वाढवतो, आणि वस्तूची किंमत जेव्हा जास्त होते तेव्हा तो मागणी कमी करतो. मग तो कधी पण एखादा वस्तूची किंमत जरी वाढली तरी तो काय करतो? वस्तूची मागणी वाढवतोच. का वाढवतो? कारण त्याच्यामध्ये त्याला उपयोगिता वाटते. मग उपयोगिता, आता बघा सध्या कोरोनासाठी आपल्याला कशाची गरज आहे? मास्कची गरज आहे. मग मास्कची, ज्या मास्कला 10 रुपयाला कोणी विचारत नव्हतं, आज ते 150-200 रुपयाला 25-40-50 पासून ते आपल्याला विकायला सुरुवात केली. कारण काय? काही इथं त्याची सीमांत उपयोगिता जास्त आहे. मग किंमत वाढूनही लोक सीमांत उपयोगिता बघतात. म्हणजेच मागणीच्या सिद्धांतासुद्धा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लक्षात घेऊनच वस्तूची किंमत वाढली किंवा घटली जाते. शेवटचं आहे सरकारला उपयुक्त. मग सरकारला उपयुक्त होत असताना ती कसं उपयुक्त करते? बघा, सरकारला कसा हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होत असतो? तर सरकारला उपयोगित होत असताना तो सरकारसाठी की कुणावर कर बसवायचा, कुणावर कर बसवायचा नाही, ज्याची पैशाची सीमांत उपयोगिता ही जास्त असते. गरीब लोकांचं असं बघितलं जातं, श्रीमंत लोकांचं असं बघितलं जातं, म्हणजे मध्यमवर्गीय, कमी, मध्यम आणि उच्च. मग उच्च लोकांना, श्रीमंत लोकांना कर का जास्त बसवला जातो? कारण त्यांच्याकडे त्यांची पैशाची सीमांत उपयोगिता ही म्हणजे त्यांना पैसा हा भरपूर प्रमाणात असतो. मग हे कसं बघितलं जातं? घटत्या सीमांत उपयोगितेच्या दृष्टीने बघितलं जातं. म्हणून सरकारला हा फार सिद्धांत उपयोगाचा आहे. मला वाटतं की तुम्हाला टीका आणि महत्त्व समजलं असेल. टीकांमध्ये आपण बघितलं की अवास्तव गृहीतक आहे, संख्यात्मक मापन आहे, अविभाज्य वस्तू आहे, तसंच पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता आणि एकच गरज, असं टीकाकारांनी त्यांच्यावर टीका केलेल्या आहे. तुम्हाला गृहीतकं समजले असेल तर टीका करायला फटकन होतं. आता महत्त्वांमध्ये कुणाला तो उपयोगाचा? आपल्याला स्वतःला, उपभोक्त्याला तो उपयोगाचा आहे. मूल्यविरोधाभास समजण्यासाठी, म्हणजे मूल्यविरोधा म्हणजे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य आपल्याला समजण्यासाठी तो उपयोगाचा आहे. मागणीचा सिद्धांताचा आधार आहे. आणि चौथं आहे सरकारला तो उपयुक्त आहे. सरकारला कर बसवण्यासाठी आणि वस्तूची किंमत ठरवण्यासाठी हा फार उपयोगाचा आहे. आणि आपण आता शेवटचं बघणार आहोत, या युनिटमधलं शेवटचं बघणार आहोत की सीमांत उपयोगिता आणि किंमत यांचा काय संबंध आहे. की आपण मगाचपासून बघितलंय की गेल्या चॅप्टरपासून बघतोय आपण या युनिटमध्ये की सीमांत उपयोगिता म्हणजे काय, घटत्या सीमांत उपयोगितेमध्ये पण सीमांत उपयोगिता आहे आणि किंमत, आणि यातील संबंध कसा स्पष्ट होत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं की किंमत कशी ठरते? मागणीवरनं ठरते. मागणी आणि किंमत यांचा व्यस्त संबंध असतो. किंमत वाढली तर मागणी कमी होते, किंवा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते, असा व्यस्त संबंध त्यांचा असतो. मग समजा एका याच्याकडे आपण 7 नग बघू. बघा 7 नग बघू की 7 नग आहेत. 1 2 3 4 5 6 नग आहेत. समजा आपण 6 नग आणि सीमांत उपयोगिता आणि किंमत यांचा संबंध आपण बघू की उपभोक्त्याला आपण एका मागून एक किती नग दिले,
उपभोग करण्यासाठी 6 नग घेतले. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतानुसार त्याने 6 नग घेतले. प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता ही घटणारी असते. बघा, प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता ही घटणारी असते. पहिल्यासाठी 10, दुसरी 8, तिसरी 7, चौथं 5, तिसरं 2 आणि 6वं 1. म्हणजेच जसजसे हे बघा नग वाढत गेले तसतशी त्याची सीमांत उपयोगिता ही घटत गेली. मग सीमांत उपयोगिता आणि बाजार किमतीचा कसा संबंध आहे? व्यक्ती ही कुठपर्यंत वस्तू खरेदी करतो आणि कशी खरेदी करतो आपल्याला बघायचं आहे. बघा, कोष्टकामध्ये बघा, पहिल्या 3 नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही बाजार किंमत 50पेक्षा अधिक आहे. बघा, इथं एक नग सीमांत उपयोगिता पहिल्या नगापासून 10 आहे. मग एका नगाची किंमत किती आहे? 10 रुपये. मग 10 गुणिले 10 100, पण बाजार किंमत किती आहे? 50 आहे. म्हणजेच सीमांत उपयोगिता जास्त आहे पण बाजार किंमत काय आहे? कमी आहे. दुसऱ्या नगाला पण तसंच आहे की दुसऱ्या नगापासून त्याला 8 सीमांत उपयोगिता मिळते. मग 8 म्हणजेच काय? 80. मग 8 गुणिले 10 किती झाले? 80. बाजार किंमत किती आहे? 10 रुपये. मग सीमांत उपयोगिता गुणिले केलं 8 गुणिले 10 80, पण बाजार किंमत किती होईल इथं? 50 रुपये. म्हणजेच इथं सीमांत उपयोगिता जास्त आहे म्हणजे तो वस्तू घेतच राहील. बाजार किंमतपेक्षा सीमांत उपयोगिता इथे जास्त आहे. यानंतर सीमांत उपयोगिता आणि किंमत समान होते. बघा, तिसऱ्या नगाला पण सुद्धा 7 सीमांत उपयोगिता आहेत. त्या नगाची किंमत 10 रुपये आहे. 7 गुणिले 10 70, पण बाजार किंमत किती आहे? 50 रुपये. म्हणजेच इथं सीमांत उपयोगिता पण इथं जास्त आहे. चौथ्या नगाची सीमांत उपयोगिता ही 5 आहे. चौथ्या नगाची सीमांत उपयोगिता आता घटलेली आहे. बघा, 5 आहे. मग आपली बाजार किंमत किती आहे? 10 रुपये. 10 गुणिले 5 50 रुपये. मग बाजार किंमत किती आहे? 50 रुपये. एका नगाची किंमत 10 रुपये. मग त्याने किती घेतले? 5 नग. मग 5 गुणिले 50. मग इथं सीमांत उपयोगिता आणि किंमत, बाजार किंमत इथं काय हो? सारखी झालेली आहे. 5व्या नगाला सीमांत उपयोगिता 3 आहे. 3 गुणिले 10 30, बाजार किंमत 50. इथं सीमांत उपयोगिता कमी आणि बाजार किंमत जास्त. 6व्या नगाला पण तसंच आहे. सीमांत उपयोगिता कमी आणि बाजार किंमत जास्त. मग याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं? बघा, पहिल्या 3 नगाच्या वेळेस काय दिसतंय? बघा, जेव्हा 3 नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता आणि किंमत, जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूचा उपभोग घेतो, त्याच्या इच्छेनुसार उपभोग घेतो, तेव्हा सीमांत उपयोगिता नेहमी किमतीपेक्षा काय असते? जास्त असते. त्याच्या इच्छेनुसार तो घेतोय ना. पहिल्या 3 त्याला गरज आहे, त्याच्या इच्छेनुसार तू घेतोय, त्याच्यामुळे त्याच्या सीमांत उपयोगिता जास्त आहे आणि बाजार किंमत कमी आहे. आता चौथ्या नगाला काय झाले? बघा, चौथा नग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्या नगाच्या वेळेस म्हणजे चौथ्या नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता आणि किंमत समान होतात त्या नगाला सीमांत नग संबोधतात. म्हणजे हीच अवस्था सगळ्यात महत्त्वाची आहे. पहिली जी 3 याची अवस्था आहे तिला सीमांत पूर्व नग म्हणतात आणि दुसऱ्या अवस्थेला सीमांत नग संबोधतात. आणि बघा, 5व्या आणि 6व्या नगाला सीमांत उपयोगिता कमी आहे आणि बाजारभाव जास्त आहे. सीमांत उपयोगिता 30 आहे आणि बाजार किंमत 50 आहे. खालच्या नगाला 10 आणि 50 आहे. म्हणजेच या स्थितीला आपण सीमांतोर म्हणजे काय? सीमांत उपयोगिता कमी आहे आणि बाजारभाव जास्त आहे. म्हणजेच माणूस कुठपर्यंत वस्तूची खरेदी करतो? फक्त चौथ्या नगापर्यंत तो खरेदी करतो की जोपर्यंत सीमांत उपयोगिता आणि किंमत ही सारखी होते तोपर्यंतच तो नग खरेदी करतो. म्हणजे तो किती नग घेईल? तो 4च नग खरेदी करेल. 5वा आणि 6वा नग तो खरेदी करणार नाही. आलं लक्षात? सूत्र दिलंय MUX आणि PX. म्हणजे PX म्हणजे काय? प्राईज, आणि MUX हे सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. पहिल्या 3 नगामध्ये सीमांत उपयोगिता बघा जास्त दाखवलेली आहे आणि किंमत काय आहे हो? कमी आहे. आणि दुसऱ्या नगाला काय आहे?
चौथ्या नगापासून MUX आणि PX काय त्यांचा समतोल दर्शवलेला आहे. आणि 5व्या आणि 6व्या नगाला काय झालेलं आहे हो, MUX कमी झाला आहे आणि PX काय आहे, बाजार किंमत ही जास्त आहे. अशी सीमांत उपयोगिता आणि किंमत यांचा संबंध आहे. थोडक्यात तुमच्या आणि माझ्या बाबतीत सांगते तुम्हाला की माणूस काय करतो, जोपर्यंत वस्तूची तीव्र गरज असते तोपर्यंत तो वस्तू खरेदी करतो, आणि जेव्हा वस्तूची किंमत आणि सीमांत उपयोगिता सारखी होते तेव्हा तो वस्तूचे नग घेणं थांबवतो. कारण नंतर सीमांत उपयोगिता कमी आणि किंमत जास्त होते, म्हणजे त्या वस्तूची त्याला एवढी गरज पडत नाही, म्हणून तो वस्तूची खरेदी करत नाही. धन्यवाद. मला आशा आहे तुम्हाला दुसरं युनिट समजलं असेल. दुसऱ्या युनिटचे 4ही भाग व्यवस्थित बघा. तुमच्या नोट्स टाकल्यात, नंतर तुम्हाला चाचणी दिली जाईल, ती चाचणी व्यवस्थित सोडा, म्हणजे तुमचा अभ्यास घरी बसल्या होईल. आळस करू नका. घरी बसल्या तुम्हाला भरपूर वेळ आहे आणि त्याचा फायदा घ्या. धन्यवाद.